श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज श्री समर्थांनी आम्हाला जो बोध केला आहे तो निस्संदेह निरूपणामध्ये, याचा अर्थ निस्संदेह, याचा अर्थ संदेह न ठेवता, शंका न ठेवता तुम्ही हे सरळ ऐकावं असं समर्थ सांगतात। परंतु मनामध्ये नाना प्रकारचे प्रश्न प्रत्येक साधकाच्या मनात येत असतात। सामान्यतः जीवन जगत असताना सुद्धा आपण पहिले शंका घेतो आणि शंकेचं समाधान झालं म्हणजे पुढे पाऊल टाकतो। त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा आहे। साधकांना सुद्धा नानाविध प्रकारच्या शंका येतात आणि त्या शंकेचं समाधान संत करतात। कारण संतांच्या मुखातून केलेलं समाधान हे अनुभवजन्य असल्यामुळे, अनुभवाच्या पातळीवर ते बोलत असल्यामुळे साधक निस्संदेह होतो। आणि म्हणून या समासाचं नावच श्री समर्थांनी निस्संदेह निरूपण असं म्हटलेलं आहे। या समासात नेमकं काय म्हटलं आहे ते आपण श्री समर्थांच्या अमोघ वाणीतूनच ऐकूया। श्रीराम समर्थ श्रीराम। श्रोता श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान। काहीच नाही असून केवी घडे श्रीराम। सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोक्ता। सकळामध्ये अलिप्तता येईल कैसी श्रीराम। तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोक्ता। स्वर्ग नरक ही आता येण्याची पाडे श्रीराम। जन्म मृत्यू भोगण्याची भोगी, परी तो भोगून अभोक्ता योगी। यात नाही तया लागी येण्याची पाडे श्रीराम। कुठून नाही कुठला, रडून नाही रडला। थुंकून नाही थुंकला योगेश्वर श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। काय सुंदर वर्णन समर्थांना इथे आपल्या साधकांसाठी करावंसं वाटते। समर्थ म्हणतात आहे की माझ्यासमोर ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आहेत, परंतु साधक जरी असतील तरीसुद्धा त्यांना त्यांच्या साधनेत अनेक प्रश्न पडतात। एका साधकाने प्रश्न विचारला आहे, महाराज श्रोती केला अनुमान। काय अनुमान केला? ऐसे कैसे ब्रह्मज्ञान। हे कसं काय ब्रह्मज्ञान आलं? कुठलं ब्रह्मज्ञान? काहीच नाही असून हे केवी घडे श्रीराम। तुम्ही काहीच नाही म्हणता, ब्रह्मज्ञान असं कसं ब्रह्मज्ञान आहे की जिथे काहीच नाही आहे
मग ते ज्ञान कसं काय? काही असेल तर ज्ञान, काहीच नाही तर ते अज्ञान कसं? सकल करून अकर्ता अवस्था कशी आहे ब्रह्मज्ञानाची किंवा ब्रह्मज्ञात्याची, की तो सगळं करतो आणि तरी सुद्धा तो अकर्ता असतो. करून अकर्ता, सकल करून अकर्ता, सकल भोगून अभोगता. सगळं भोगतो, सगळ्या गोष्टी तो भोगत असतो, उपभोगत असतो, तरीसुद्धा तो अभोगता होतो. सकलामध्ये अलिप्तता येईल कैसे श्रीराम. सगळ्यांमध्ये राहतो आणि तरी अलिप्त असतो. हे कसं शक्य आहे? साधकाचा प्रश्न आहे. पुन्हा साधक म्हणतो, तथापि तुम्ही म्हणता. तुम्ही म्हणजे कोण? संत म्हणतात, सद्गुरू म्हणतात. काय म्हणतात? योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरक ही आता येण्याची पाडे श्रीराम. स्वर्ग आणि नरक याचप्रमाणे आहे. तुम्ही एका बाजूला सांगता की तो अभोगता आहे आणि डोळ्यांनी तर आम्हाला तो सर्व भोगताना दिसतो आहे. जन्म मृत्यू भोगिले भोगी. साधू संत योगी या लोकांनाही जन्म आहे की नाही हो? गर्भवास आहे की नाही? मृत्यू आहे की नाही? मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यात तेही दिसतात आम्हाला. म्हणून समर्थ म्हणतात, समर्थांना शिष्य प्रश्न विचारतोय की जन्म मृत्यू भोगिले भोगी, परी तो भोगून अभोगता योगी. यातना ही तया लागी येण्याची पाडे श्रीराम. मग जन्म आहे, मृत्यू आहे, तर यातनाही आहेत. मग योग्याला जन्म आहे, मृत्यू आहे, यातना आहेत. मग सामान्य माणसाला तेच आहे. मग त्या दोघांमध्ये काहीच जर आम्हाला फरक दिसत नाही तर आम्ही त्याला योगी कसं म्हणावं? कुटून नाही कुटला, रडून नाही रडला, थुंकून नाही थुंकला, योगेश्वर श्रीराम. समर्थ म्हणतात आहे ते करून सुद्धा तो अकर्ता आहे. आता केल्यानंतर, कृती केल्यानंतर आणि कृती करत असताना किंवा भोगत असताना त्याला आम्ही अभोगता कसं म्हणावं? हा प्रश्न शिष्याचा आहे. जन्म असून घातला, पतित असून झाला, यातना नसून पावला, नाना परी श्रीराम. तो नसून सुद्धा आहे आणि असून सुद्धा नाही. सगळं गोंधळ वाटतोय. नेमकं सांगा बा काय आहे? ऐसा श्रोत्याचा अनुमान. अशा प्रकारचा श्रोत्यांचा अनुमान आहे. ऐसा श्रोतियांचा अनुमान, श्रोती घेतले आडरान, आता त्याचे समाधान केले पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतात आहे आता तुम्ही आडरान घेतला आहे, तुम्ही आता अज्ञानाचा मार्ग पकडलेला आहे, आता ज्ञानाच्या मार्गावर जरा या. वक्ता म्हणे सावध व्हावे. आता तुम्ही सावध व्हा. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी हे तुमच्याच अनुभवे, तुम्हा सगळे श्रीराम. तुम्ही म्हणता ठीक आहे, तुम्ही चुकीचं म्हणताय असंही मी म्हणत नाही, कारण तो तुम्ही अनुभव घेतलेला आहे. ज्याचा जो अनुभव असतो तसा तो बोलत असतो. मला जो अनुभव आला त्या अनुभवातून मी बोलेल, तुम्हाला जो अनुभव आला ते तुम्ही बोलाल. आणि ज्ञानी व्यक्ती, साधू संत जे बोलतात ते त्यांना आलेल्या अनुभवातून बोलतात. ज्याचा अनुभव जैसा, तो तो बोलतो तैसा, संपदे विण जो दिवसा, तो निरर्थक श्रीराम. समर्थांनी संपदा हा शब्द वापरलेला आहे. संपदे विण
दिवसा तो निरर्थक. नाव मात्र आपण संपदा म्हणतोय. ती संपदा कशाची आहे तर ती संपदा ज्ञानाची आहे. जसं व्यवहारामध्ये सुद्धा संपत्ती असल्याशिवाय, ऐश्वर असल्याशिवाय माणूस एखादी गोष्ट करण्यासाठी धाडस करू शकत नाही, धारिष्ट्य करू शकत नाही. एक 25 एकर जमीन मला विकत घ्यायची आहे आणि ती प्रत्येक एका एकर मागे 10 लाख रुपये लागत असतील. आता 10 लाख काय 10 लाख रुपये लागत असतील तर त्या 10 लाख रुपयाच्या एका एकरप्रमाणे 25 एकर शेती घेण्यासाठी माझ्याजवळ किती रुपये आहेत? माझ्या बँकेमध्ये खडकू नाही आहे. मग शेती कशी विकत मिळेल? म्हणजे संपदा असल्याशिवाय व्यवहार जरी चालत नाही, मग संपदा असल्याशिवाय तुम्हाला अध्यात्म तरी कसा चालेल? म्हणून ती संपदा दोन ठिकाणची वेगवेगळी आहे. एका बाजूला धनसंपदा आहे ज्याच्यामुळे आमचा व्यवहार चालतो. त्या धनसंपदेमुळे संसार सुखाचा होतो. म्हणून तर प्रपंची पाहिजे सुवर्ण असं समर्थ सांगतात. पण पुढचं वचन काय आहे? तैसे परमार्थी पंचीकरण. ते ज्ञान जर तुम्हाला परमार्थात नसेल तर परमार्थसुद्धा कळायचा नाही. व्यवहारामध्ये धन नसेल तर व्यवहार चांगला होत नाही, संसार चांगला होत नाही, प्रपंच चांगला होत नाही. तसा परमार्थसुद्धा संपदेशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून ती संपदा असली पाहिजे. संपदेविण दिवसा. दिवसा याचा अर्थ धाडस. तुम्ही धाडस करूच शकत नाही आणि केलं तरी त्यातून काही मिळणार नाही, तो निरर्थक. जरी तुम्ही धाडस केलं असेल तरी काय मिळणार आहे? मी एखाद्या फार मोठी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्नासाठी तुमच्या जो सामर्थ्य काय आहे? हिमालयाचं शिखर गाठायचं आहे पण जागेवर उठण्याची ताकद नाही आहे. हिमालय कसं गाठणार आहे? तिथे शारीरिक शक्ती लागेल की नाही मला? ती शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती जोपर्यंत नसेल तोपर्यंत ते प्राप्तच होणार नाही. त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा ज्ञानसंपदा असल्याशिवाय आम्हाला हे कळू शकणार नाही. कारण व्यवहारामध्ये आम्हाला साधूही दिसतात, संत दिसतात आणि बद्ध प्रपंची दिसतात. मग दोघांमध्ये नेमका काही फरक आहे की नाही की दोघेही सारखेच आहेत? सामान्य मनुष्य दोघांनाही सारखं समजतो. का दोघांना सारखं समजतो? याचं कारण साधू संतांना आम्ही आमच्या लेवलला आणून ठेवतो. त्यांची उंची खूप आहे पण आम्हाला त्यांच्या उंची इतकं होता येत नाही. म्हणून साधू संतांना ठेंगणं करतात, योगी ऋषींना ठेंगणं करतात आणि त्यांना सुद्धा आपण आपलेच दोष त्यांना आपण लावता. यामुळे त्यांचं काही बिघडणार नाही, लक्षात घ्या. बिघडणार आमचं आहे. आम्हाला त्यांच्याप्रमाणे जर समजून घ्यायचं असेल, त्यांच्याप्रमाणे आम्हाला जर ब्रह्म समजून घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या लेवलला त्यांना आणायचं नाही, आम्हाला त्यांच्या लेवलला जायचं आहे. त्यांची उंची आम्ही गाठली पाहिजे. त्यांना उंचीवरून खाली आणण्याने काही प्राप्त होणार नाही. ते येणार नाहीच पण तुमच्या कल्पनेने त्यांना तुम्ही खाली आणू शकता. तुकाराम महाराजांनी संसार केला, नाथांनी संसार केला, नामदेव महाराजांनी संसार केला, आपले संत गोरोबांनी संसार केला, आपल्या संत सावतामाळ्यांनी संसार केला, संत सेना नावेंनी संसार केला. संतांनी संसार केला नाही असं कुठला संत आहे बरं? संसार सगळ्यांनी केला. मग हेही संसारात होते, आम्ही संसारात आहोत. मग आमच्या दोघांमध्ये काही फरक आहे की नाही की ते आणि आम्ही सारखेच आहोत? तेही संसारात आहेत, आम्ही संसारात आहोत, दोघेही संसारात आहे. पण दोघांचा संसार मात्र एक नित्यमुक्त आहे आणि एक नित्यबद्ध आहे. एक संसाराशी बांधल्या गेलेला आहे आणि एक संसारातून मुक्त आहे. मला तुम्ही सांगा, समुद्रामध्ये एखादा मनुष्य बुडत असेल
तर तो बुडणारा सुद्धा पाण्यात असतो आणि त्याला वाचवण्यासाठी उडी मारणारा सुद्धा पाण्यात असतो. पाहणारा मनुष्य अरे दोघंही जण पाण्यातच आहे. अहो दोघंही पाण्यात आहे मान्य करू हो, पण दोघांची अवस्था वेगळी आहे. एकाला वाचता येत नाही, वाचता येत नाही म्हणजे त्याला स्वतःला वाचवता येत नाही, तो बुडतो आहे. पण त्या बुडणाऱ्या माणसाला स्वतः तर तो वाचूच शकतो. म्हणजे संत साधू योगी हे स्वतःला तर वाचवूच शकतात, काय वाचवूच शकतात, पण स्वतःच नुसते वाचत नाही तर ते बुडणाऱ्याला सुद्धा वाचवतात. म्हणून बुडणारा जो मनुष्य आहे त्याला वाचवण्यासाठी त्याला त्या पाण्यात पडावं लागते, पाण्यात उडी मारावी लागते. सामान्य माणसाला दोघेही पाण्यामध्ये दिसतात आणि म्हणून आम्ही दोघांनाही सारखेच म्हणतो. आपण तरला नव्हे ते नवल, दुसऱ्यास तारिलं तोची धन्य, असं श्री समर्थांचं वचन आहे. म्हणून संत तेवढ्यासाठी त्या पाण्यामध्ये उडी मारतात आहे, संसार सागरामध्ये उडी मारतात आहे, संसारामध्ये पडतात आहे. आणि ते पडतात कोणासाठी? जे पडलेले आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी आतमध्ये उडी मारतात आहे. फरक कळला का? की आम्हाला दिसायला दोन्ही सारखेच दिसतात आहे. म्हणून दोघांमध्ये फरक कळण्यासाठी आम्हाला त्यांची उंची गाठावी लागेल. हिमालयाच्या शिखरावर गेल्याशिवाय हिमालयाचा ज्याप्रमाणे आपल्याला सौंदर्य दिसणार नाही, पायथ्याशी राहून अनुमान करून चालणार नाही, अंदाज करून चालणार नाही, आम्हाला त्या जागेवर जावं लागेल. तोपर्यंत आम्हाला त्याचं वैभव दिसणार नाही, त्याचं सौंदर्य दिसणार नाही. तसं साधू संत योगी या लोकांच्या योग्यतेसाठी आम्हाला ती योग्यता प्राप्त करावी लागेल, अन्यथा नाही करणार. तुमची आमची योग्यता जर नसेल तर साधू संतांना आपण आपल्या योग्यतेने आणून ठेवतो. लहान मुलाला कळत नाही म्हणून गुरुजी हातामध्ये पाटी आणि पेन्सिल घेतात आणि गणित समजून सांगतात. तेही पाटी आणि पेन्सिल घेऊन गणित करतात, विद्यार्थी पाटी आणि पेन्सिल घेऊन गणित करतात. मग दोघांच्या हातात पाटी आहे, दोघांच्या हातात पेन्सिल आहे, दोघंही गुणाकार भागाकार बेरीज करतात आहे. मग दोघांची अवस्था एकच आहे का हो? बालकाचे साठी पंते हाती घेतली पाटी. या पंतोजींनी हातामध्ये पाटी कोणासाठी घेतली? त्या बालकाला समजून सांगण्यासाठी घेतली हो. तसं साधू संतांनी जर प्रपंच केला असेल तर तो प्रपंच कसा करावा हे सांगण्यासाठी आणि प्रपंचातून कसं बाहेर पडावं यासाठी ते प्रपंचात आले आहेत. ते मुळात प्रपंची नाही, ते नित्यमुक्त आहेत. त्यांना कशाचं बंधन आहे? त्याला बंध आणि मुक्त हा सुद्धा शब्द साधू संतांना लागत नाही. कारण जो मुक्त बद्ध आहे त्यालाच मुक्तता आहे, जो बद्धच नाही त्याला तो मुक्तच आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे तुम्ही तसं करू नका. नाही ज्ञानाची संपदा, म्हणून आम्हाला ज्ञानाची संपदा प्राप्त करावी. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं जगात पवित्र नाही. आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर मुक्त होण्यासाठी ते ब्रह्मज्ञानच आम्हाला कारण आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की आम्ही मुक्तच आहोत. ती मुक्ती आम्हाला आहे हे तेव्हा कळू शकेल जेव्हा आम्हाला त्या ज्ञानाची संपदा आमच्या गाठीला येईल. नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्र्ये आपदा भोगिल्यास भोगी सदा शब्दज्ञाने श्रीराम. ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये आमच्याजवळ प्रत्यक्ष संपत्ती नसेल तर व्यवहार उत्तम होत नाही. नुसतं व्यवहारामध्ये माझ्याकडे पैसे आहेत असं म्हणून व्यवहार होत नाही. तो प्रत्यक्ष धनसंपत्ती वापरावी लागते, त्यानंतर व्यवहार उत्तम होतो, संसार उत्तम होतो.
नुसता मी शब्द वापरला तर व्यवहार चालत नाही. त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये सुद्धा मला ब्रह्मज्ञान झालं असा नुसता शब्द बरवा एखादा असेल, शब्द ज्ञाता असेल, तर त्यांनी अध्यात्म कळत नाही. म्हणून अध्यात्म कळण्यासाठी, ब्रह्मज्ञान कळण्यासाठी आम्हाला ती संपदा प्राप्त करावी लागेल. म्हणून समर्थ म्हणतात, भोगिल्याच भोगी सदा शब्दज्ञाने. म्हणून शब्दज्ञान कामाचं नाही आहे, अनुभवाचं ज्ञान असलं पाहिजे. ते डॉक्टर जे असतात जेव्हा अभ्यास करतात, एखादा सर्जन असेल, तो सर्जरीचा अभ्यास करतोय, पुस्तकावर त्याला सगळं माहीत असते की ब्रेनचं ऑपरेशन कसं करावं, तो कागदावर सगळं समजून घेतो. पण जरी कागदावर समजून घेतलं असलं तरी तो दुसऱ्या दिवशी कोणाच्याही ब्रेनचं ऑपरेशन करू शकणार नाही, कुठल्याही पेशंटला तो तपासू शकणार नाही, कुठल्याही पेशंटला तो त्याच्या रोगातून मुक्त करू शकणार नाही. मुक्त करण्यासाठी ज्यांनी या अगोदर ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याच्या हाताशी असिस्टंट राहावं लागते, त्याच्याबरोबर अनेकदा ऑपरेशन्स पाहावे लागतात, त्याच्याकडनं एक एक गोष्ट समजून घ्यावी लागते आणि त्यानंतर त्याला प्रत्यक्ष ती कृती करता येते. तुम्ही म्हणाल का हो त्याला माहीत नव्हतं का? हो माहीत होतं, त्यांनी पुस्तक वाचलं होतं, चित्र पाहिले होते, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल त्यांनी प्रयोगशाळेत करून पाहिले होते, पण प्रत्यक्ष त्याचं ऑपरेशन त्याला करता येणार नाही. म्हणून कुठल्याही ट्रेनिंग पिरियडमध्ये अशा प्रकारचा एक वेळ असतो की ज्या वेळामध्ये त्याला प्रत्यक्ष अनुभवासाठी त्या ज्ञानी पुरुषाच्या बरोबर राहावं लागते, मग ते ज्ञान प्राप्त होते. तद्वत आम्हाला सुद्धा अध्यात्मामध्ये सुद्धा आम्हाला ब्रह्मज्ञान कळलं कशाने? शब्दज्ञान आहे. शब्दज्ञान बरवा झाला आहे तो, तरीसुद्धा संतांच्या, साधूंच्या, अशा सत्पुरुषांच्या संगतीला राहूनच आम्हाला ब्रह्मज्ञानाची अनुभूती येऊ शकेल. म्हणजे अनुभूती येण्यासाठी शब्दज्ञान महत्त्वाचं नाही आहे, ब्रह्मज्ञानी पुरुष महत्त्वाचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुरतो महाचतुरतो चतुरे ओळखावा श्रीराम. म्हणून आम्हाला त्यांची योग्यता प्राप्त केल्यानंतर ते आम्हाला कळू लागेल. नुसतं आम्ही मनाने म्हटलं की मला आता हे सगळं कळलं आहे, कळून चालणार नाही, ती योग्यता प्राप्त करावी लागेल. ते संस्कृत प्रसिद्ध वचन आहे, बलम बली बलम वेत्ति न वेत्ति निर्बलः. बली मनुष्य असेल तरच तो दुसऱ्याचं बल ओळखू शकतो. गुणी गुणम वेत्ति न वेत्ति निर्गुणः. जर गुणवान असेल तरच तो दुसऱ्याचे गुण ओळखू शकेल. जो तो स्वतः जर दुर्गुणी असेल तो गुणवंताला ओळखू शकणार नाही. गजस्य सिंहस्य बलम न मूषकः. ते गजाच्या जवळचं, ते सिंहाच्या जवळचं जे बल आहे ते उंदराला कळणार नाही. आणि इतकंच नाही, पिको वत वसंतस्य गुणम न वायसा. या कोकिळेजवळ जो गुण आहे तो वायसाला कसा दिसणार? दोघेही सारखे दिसतात. कावळाही तोच दिसतो, कोकिळ पक्षी सुद्धा आम्हाला तसाच दिसतो. दोघांमध्ये काहीही फरक नाही. कसा फरक नाही? काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिक काकयोः. और कावळा काळा आहे आणि कोकिळे काळाच आहे, दोघे काळाच आहे. दोघे काळे असताना सुद्धा दोघांमधला फरकच कळत नाही ना, कारण दोघे एकाच ठिकाणी दिसतात, एकाच रंगाची दिसतात. कारण ते दिसण्याचा विचार आहे, असण्याचा नाही, गुणांचा विचार केला आहे. तर तेव्हा जेव्हा वसंत समुपायाते, काकः काकः कृष्णः कृष्णः, कावळा काळावाळा असतो आणि कोकिळा असते. जेव्हा वसंत ऋतू येतो, जेव्हा ज्ञान प्राप्त होते, ज्ञानाच्या क्षेत्रात जेव्हा तो प्रवेश करतो साधक, तेव्हा ज्ञानी माणसाला ज्ञानी माणूस ओळखू येतो. आणि
ज्या माणसाला ज्ञान नाही, जो नुसता शब्दज्ञानी आहे, त्या व्यक्तीला ज्ञानी पुरुष ओळखू येत नाही. म्हणून त्यासाठी काय करावं, तर आम्ही त्याप्रमाणे व्हावं, आम्ही संत व्हावं, आम्ही साधू व्हावं, आम्ही साधक व्हावं, आम्ही मोठं व्हावं आणि मग मोठ्यानं ओळखावं. ब्रह्मज्ञान ओळखणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आम्हाला अशा मोठ्या पुरुषांच्या, श्रेष्ठ पुरुषांच्या सानिध्यात राहावं लागेल आणि त्यांच्या सानिध्यात राहून आम्हाला त्यांच्याप्रमाणे व्हावं लागेल. मग ते कसे आहे ते ओळखू येईल. याचा अधिक सविस्तर विचार उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा इथे संपन्न करतो. अत्यंत आनंदाचा आणि अत्यंत हर्षाने सांगावंसं वाटते की आपल्या सर्व साधकांनी जे समर्थांच्या या ब्रह्मज्ञानावर म्हणजे अतिशय म्हणजे कठीण भागसुद्धा समजून घेण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने तिथे उपलब्ध आहात याचा आनंद होतो. आणि आपल्या द गोल्डन इंक या यूट्यूब चॅनलला आपण अनेकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि त्याची संख्या आज 10,000 झालेली आहे. आज 10,000 सबस्क्रायबर या यूट्यूब चॅनलला मिळाले आहेत. अर्थात समर्थांचे 10,000 भक्त इथे रोज ऐकतात आहे याचा मला अत्यंत आनंद होतो. आपल्या सर्वांच्या म्हणजे तुम्ही सगळे समर्थ भक्त असल्यामुळे, साधक असल्यामुळे आपल्या सर्वांना अत्यंत प्रेमपूर्वक नमस्कार करतो आणि उद्या निरूपणासाठी पुन्हा आमंत्रित करतो. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.